आणि जानकीबाईंनी स्वतःची कथा सांगण्यास सुरुवात केली. माझं नाव जानकीबाई. आम्ही शेजारच्या घरात राहतो. माझ्याबरोबर ही मुलगी आहे ना, ही नारायणराव म्हणून इथं दुकानदार आहेत त्यांची मुलगी. हिचं नाव आहे अहिल्या, पण आम्ही हिला सोनूच म्हणतो. ही 2 महिन्यांची असताना हिची आई ताप येऊन वारली. माझ्या मावशीच्या चुलत नंदेच्या आतेच्या जाऊच्या चुलत नातसुनेची ती मावस बहीण लागत होती. ती वारली तेव्हा मुलांना सांभाळायला घरात कोणी बायको माणूस उरलं नाही. नारायणरावांनी दुसरे लग्न करावं म्हणून पुष्कळांनी सांगून पाहिलं, पण त्यांच्या काही ते लक्षात येत नाही. माझा हिच्यावर पहिल्यापासूनच फार जीव होता आणि मला तरी आता कोण आहे, तेव्हा मीच हिला सांभाळायला लागले. नारायणरावांचंही हिच्यावर अतोनात प्रेम आहे. ही घटकाभर दिसली नाही तरी त्यांना चैन पडत नाही. ते हिला कधी कधी आपल्याबरोबर कारखान्यात सुद्धा घेऊन जातात. त्यांचेवर तरी कोण प्रसंग आला आहे. त्यांचे स्वतःचे गठ्ठे दाबण्याचे 3 कारखाने आहेत, पण गेल्या 5-4 वर्षात कापूसच पिकला नाही, तेव्हा कारखाने तरी कुठून चालणार. तिकडून नुकसान लागलं. शेतीवाडी तर ठार बुडाली आणि 1-2 मोठ्या कुळांनी आयत्या वेळी काखावर केल्यानं सावकारीतही मोठी ठोकर लागली. मनुष्यावर संकटे यायला लागली की ती कशी एकामागून एक येतात. बाहेरून ही संकट आली तर आली, पण त्याच वेळेस यांची बायको का मरावी. शेवटी त्यांनी सगळे कारभार सोडून देऊन अण्णासाहेबांच्या पदरी नोकरी धरली. ज्यांना उभ्या जन्मात नोकरी करणं ठाऊक नाही त्यांना आता ती करणं भाग आलं. मिळून काय की प्रारब्ध कुणाला चुकवता येत नाही. राधाबाईला ही हकीकत ऐकून फार चमत्कारिक वाटले व काही अंशी आपल्यावरच्या संकटातून निभावण्यास लागणारे धैर्य या कथाभागाने त्यांच्या ठाई पक्के वाढले. त्यांनी शिवापुरास आल्यापासून अण्णासाहेबांचे नाव पुष्कळांच्या तोंडून ऐकले होते आणि आता नारायणरावांच्या संकटाच्या प्रसंगी तेच उपयोगी पडले. हे ऐकून तर त्यांच्याविषयीची हकीकत ऐकण्याची राधाबाईंना अधिकच उत्सुकता झाली. म्हणून अण्णासाहेब कोण आहेत वगैरे त्यांनी विचारले तेव्हा जानकीबाई म्हणाली, अण्णासाहेबांचं नाव माहीत नाही असं एक पोर सुद्धा तुम्हाला इथं मिळायचं नाही. ते फार मोठे श्रीमंत आहेत. घरदार, शेतीवाडी, गाड्या घोडे, नोकर चाकर असा त्यांचा फारच मोठा कारखाना आहे. हजारो रुपये महिन्यांचा खर्च असून पुन्हा त्यांची दौलत उलट वाढती आहे. त्यांचा नावलौकिकही मोठा आहे. अण्णासाहेब एवढे मोठे श्रीमंत असून त्यांना ताठा कसा तो बिलकुल नाही. देवाच्या दयेनं त्यांना बायकोही चांगली मिळाली असून 1 मुलगा आणि 1 मुलगी आहे. खरे भाग्यवान आहेत बाई ते अण्णासाहेब, पण मुलांपासून मात्र लागावं तसं सुख त्यांना लागत नाही. का बरं? मुलगा स्वच्छंदी व उधळा आहे का? जानकीबाई हसून म्हणाली, नाही हो, तसं काही नाही. मुलगा लहानच आहे अजून. सुख न लागण्याचं कारण निराळं आहे. हा मुलगा लहान 1.25 वर्षाचा वगैरे असताना एके दिवशी त्याला सांभाळणारा नोकर दोन्ही हातांनी त्याला वर फेकीत व झेलीत असता एकाएकी तो चुकून खाली फरशीवर पडला. त्याबरोबर डोकं फुटून तात्काळ प्राणच जायचा. पण देवाची करणी, डोक्याला तर फारसं काही लागलं नाही, पण बरगडी मात्र आतून फार दुखावली गेली. वरून काही एवढी दुखापत झालेली दिसत नाही, पण तेव्हापासून त्या मुलाला चैन पडत नाही. अण्णासाहेबांनी त्याच्यासाठी हजारो रुपये खर्च केले. मुंबईच्या गोऱ्या डॉक्टराला फी भरली. मुलाला मुंबई समुद्राचे काठी बंगल्यात नेऊन ठेवले, पण काही झाले नाही. मुलगा कसा आहे म्हणून तुम्हाला सांगू, अगदी नक्षत्रासारखं पोर आहे. त्याला खरोखर एखाद्याची दृष्ट लागली असली पाहिजे. दुखण्यामुळं असा अगदी किद्रून गेला आहे. बापानं त्याला काही कमी केलं नाही. खाण्यापिण्याची चैन, उंची कपडे लत्ते, इंग्रजी शिकवायला मास्तर वेगळा, गाणं शिकवायला वेगळा, पण दुखण्यापुढं काही सुचेल तेव्हा ना. इतक्यात सोनीने जानकीबाईचा पदर ओढला आणि घरी चल असे म्हटले. तो दिवस सगळा गडबडीत आणि घरातल्या सामानांच्या व्यवस्थेत गेला. दुसरे दिवशी पहाटेस राधाबाईला अंमळ फुरसत मिळाली आणि त्यांनी आपल्या घराच्या खिडकीतून एकदा सभोवार नजर फेकली तेव्हा नुकत्या पडलेल्या पावसाने हिरव्यागार झालेल्या वनस्पतीचा गालीचा अंथरलेला पाहून त्यांना जो आनंद वाटला तो अवर्णनीय होता. ती गंमत पाहण्यासाठी त्यांनी गोविंदरावाला बोलावले, परंतु त्यांची तब्येत चांगली नसल्यामुळे ते अंथरुणातून उठले नाहीत. अगोदरच काळजाची दुखणे, तशात प्रवासाची दगदग आणि त्यात पुन्हा त्या दिवशी वाटेत पावसाने भिजवले होते. मग काय विचारता, गोविंदरावांचे सगळे अंग ठणकत होते आणि काळीच तर विशेषच दुखत होते. दुखण्याचे नाव ऐकताच राधाबाईच्या अंतःकरणात चर झाले. त्यांनी अंगाला हात लावून पाहिला, तो ताप सपाटून भरला होता. डॉक्टरला बोलवावेसे राधाबाईला वाटले, पण आपण या गावी अगदी नवे आलेलो, आपणास कोणाची माहिती नाही. आणायचे खरे, पण कोणत्या डॉक्टरांना?
असे म्हणून जानकीबाईंच्या माहितीने डॉक्टरला आणण्याचे ठरले. राधाबाईंनी डॉक्टरला बोलावू ना म्हणून गोविंदरावांना विचारले तो ते म्हणाले, हो डॉक्टर येतील तर बरे होईल. हे माझे दुखणे जर लांबले तर आपले कसे होईल? हे काय काहीच्या बाई बोलणं. मनुष्याला हिंमत आहे तोवरच सगळं आहे. हा ताप श्रमाचा आहे. अंमळ डोळा लागला म्हणजे शीण निघून जाऊन ताप उतरेल. त्याच दिवशी डॉक्टरांना बोलावून औषध सुरू केले. 2 महिनेपर्यंत गोविंदरावांचे ते दुखणे लांबले. या 2 महिन्यात गोविंदराव इतके क्षीण झाले की त्यांच्याने बिछाण्यातून उठवून बसवेना. राधाबाईंची स्थिती तर काही विचारूच नका. पतींची रात्रंदिवस शुश्रूषा आणि संसार क्रमणाची काळजी यांच्या योगाने त्यांचा देह आता नुसता अस्थिपंजर झाला होता. एकाचे दुखणे दुसऱ्यास कसे जाणवते हे पाहणे असल्यास राधाबाईकडे अंमळ पाहावे. औषध सुरू होतेच. हळूहळू प्रकृतीत फरक पडला. आणखी 2 आठवडे गेले तेव्हा गोविंदराव अंमळ उठून बसू लागले. तो लागलीच विवंचना त्यांच्या पाठीस लागली. पगारातली जी थोडी बहुत शिल्लक होती ती भाड्यातोड्यात आणि या 2-3 महिन्यात खर्च झाली. आता पुढे कसे करावयाचे हा प्रश्न दत्त म्हणून उभा राहिला. काम करण्याची तर अंगात ताकद नाही आणि ताकद असली तरी ओळख पाळख नाही. अशा गावी एकदम नोकरी तरी कोण देतो? शिकवू म्हटले तर त्याला देखील ओळख लागणारच. तेव्हा गोविंदरावांनी तिथल्या जंबूक नामक पत्रात जाहिरात देण्याचा विचार केला आणि कोणी ओळख विचारलीच तर आपल्या गोदूताईंच्या नवऱ्याची, त्रिंबकरावांची द्यावी म्हणून मनाशी ठरवले. त्रिंबकरावांकडे जाण्याइतकी शक्ती अद्याप त्यांच्या अंगात आली नव्हती. म्हणून आपण स्वतः न जाता गोदूताईंकडे आपल्या पत्नीला पाठवून तिला आपला विचार कळवण्याचे गोविंदरावांनी मनात आणले. ते म्हणाले, रिकामे तरी किती दिवस बसायचे? आता पोटाचा धंदा पाहिलाच पाहिजे. आपल्या मुलांच्याही अभ्यासाकडे बरेच दिवसात पाहिले नाही. तिकडेही लक्ष देणे जरूर आहे. तू गोदूताईंकडे केव्हा जाशील? आत्ताच त्यांच्याकडे जाऊन काय करायचं आहे? इकडची तब्येत बरी झाली म्हणजे जाऊ 1 दिवस. माझी त्यांची ओळखही नाही. इकडून जायचं होईल त्या दिवशी मी येईनच बरोबर. ओळख न पाळख कशाला पाहिजे? त्यांच्या इथे मी जेवायला का जा म्हणून म्हणतो आहे? माझी ती मावस बहीण आहे ना. झाले तर आणखी दुसरी ओळख ती काय पाहिजे? ती स्वभावानं चांगली आहे म्हणून ऐकतो. तू ओळखी वाचून गेलीस तरी काही ती तुला मना करणार नाही. दुखणाईत माणसे मूळची स्वभावाने कितीही शांत असली तरी दुखण्यामुळे चिरडखोर बनतात. त्यांच्या जरा मर्जीआड कोणी गेलेले त्यांना खपत नाही हे राधाबाईला ठाऊक होते. म्हणून त्यांनी जास्ती होय नाही न करता एकदम जाण्याची तयारी केली आणि जानकीबाईस त्यांच्या घराची खूणखाण विचारून घेतली. त्रिंबकराव वकिलांचे घर शिवापुराच्या अगदी दुसऱ्या टोकाला होते. विचारित राधाबाई तेथपर्यंत आल्या. पडवीच्या तोंडाशीच एक नोकर उभा होता. त्याने राधाबाईला आलेल्या पाहताच आपल्या यजमानींना बाहेर कोणी बाई आल्याची वर्दी दिली. पण त्याबरोबर त्या बाईंचे नाव विचारून का नाही आला म्हणून गोदूताईंनी त्याची चांगली कानउघाडणी केली. तेव्हा तो नोकर परत येऊन त्याने राधाबाईला पडवीतच थांबवले आणि नाव विचारून घेऊन आपण परत विचारून येईपर्यंत त्यांना तेथेच उभे राहण्यास सांगून तो पुन्हा आपल्या यजमानींबाईकडे गेला. राधाबाई? कोण राधाबाई? असे गोदूताईंनी 4-5 वेळा आपल्या मनाशी विचार करून पाहिले आणि शेवटी त्रासून कपाळाला आठ्या घालून दे त्यांना आत पाठवून असे म्हणून नोकराला सांगितले. राधाबाई आत आल्या तरी गोदूताईंनी त्यांना या बसा देखील म्हटले नाही. नुसते राधाबाईंच्या तोंडाकडे एकदा पाहिले आणि ती काही कोणी श्रीमंताच्या घरची नाही असे समजल्यावर कपाळाला आठ्या घालून स्वतःच्या हातातल्या काकणाकडेच त्या पाहत बसल्या. गोदूताईंचा हा कुर्रा पाहून राधाबाईला फारच चमत्कारिक वाटले. पण त्यांनी आपल्यास न ओळखल्यामुळे कदाचित त्या काही बोलत नसतील अशा समजुतीने राधाबाई म्हणाल्या, मला नाही का ओळखलं? पूर्वी कधी पाहण्याचा योगायोगच आला नाही म्हणून ओळख पटली नाही हे ठीकच आहे. मीच सांगते आता मी कोण आहे ते. मी आपली भावजय आहे. आपल्या आईसाहेब आणि आमच्या सासूबाई ह्या सख्या बहिणी होत्या. आम्ही इतके दिवस पुण्यात राहत होतो पण तिथली हवा तब्येतीला मानवेना म्हणून इथं येऊन पडलो. तो इथंही आमचं दुर्दैव मागं लागलं आहे. आज आपल्या भेटीला स्वतःच यायचं होतं पण तितकी हिंडण्या फिरण्यापुरती शक्ती आली नाही म्हणून मला पाठवलं आहे. गोदूताईंनी आता अंमळ वर पाहिले आणि न ओळखल्यासारखे करून विचारले, कोण? आमच्या मामाच्या घरून पळून गेलेला तो गोंदू का इथं आला आहे? आणि त्यानं लग्न कधी केलं? मामा मेले तेव्हा आला वाटतं शुद्धीवर. हे भाषण ऐकून राधाबाईंच्या अंगाचा संताप झाला
आणि हे अपमानकारक शब्द प्रथम स्वागताच्या वेळीच आले, तेव्हा पुढे आणखी काय यायचे आहे कोण जाणे. असे वाटून ते कानी पडण्यापूर्वीच आपले चरचरीत उत्तर देऊन चालते व्हावे असेही त्यांना वाटू लागले. पण पहिल्याच भेटीला आणि तेही एका वाक्यावरून माणसाची परीक्षा करणे चांगले नाही. पुष्कळ वेळा वरून अगदी ओबडधोबड आणि खडबडीत दिसणाऱ्या खडकाच्या पोटातच स्वच्छ आणि मधुर अशा अमृतासारख्या पाण्याचा झरा निघतो. त्याप्रमाणे वरून उर्मट दिसणाऱ्या माणसाचे अंतःकरण पुष्कळ वेळा फार कोमल आणि प्रेमाने तुडुंब भरलेले असल्याचे पाहण्यात येते. ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येऊन त्यांनी आपल्या मनाला पुन्हा स्थिर करून उत्तर केले. आपण बरोबर ताडलं. लहानपणी काय झालं असेल न कळे, पण आता मामांजीची फार आठवण येत असते. गोदूताईंनी तिरस्कारयुक्त मुद्रेने विचारले. पण तुम्ही पुणे सोडून इथं का आलात? राधाबाई म्हणाल्या, मी मगाशी सांगितलं ना, पुण्याची हवा मानवे ना. तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं शिवापुराला जाऊन राहा. तेव्हा इथं येणं भाग पडलं. पण इथं आमची नाही कोणाची ओळख. तेव्हा इथं नोकरी चाकरी किंवा शिकवण्या तरी कोण मिळवून देतो. इकडे आज 2-3 महिने दुखणं चालूच आहे आणि दुसरीकडून नोकरीची काळजी. वकील साहेबाचा आणि मुन्सब साहेबांचा चांगला घरोबा आहे म्हणून ऐकतो. तेव्हा म्हटलं आपण पुरुषांकडून शब्द टाकवला तर सहज काम होईल. नोकरी नसली तर निदान मुन्सबांच्या इथली शिकवणी तर मिळेल आपल्या शब्दानं. राधाबाई आपल्याकडे याचना करण्यास आल्या आहेत हे पाहून तर गोदूताईंचा कुर्रा अधिकच वाढला. त्यांनी 17 वेळ मुरका मारला आणि त्या तिरस्काराने पाहू लागल्या. मग हळूच आढ्यतेच्या स्वराने म्हणतात, तुम्हाला इकडे येण्याची सल्ला कुणी शहाण्याने दिली त्याच्या अकलेची तारीफच करायला हवी. अहो इथं नोकऱ्यांकरता जोडे फाडणारे आणि शिकवण्या मिळवण्यांकरता हेलपाटे घालणारे कमी होते म्हणून तुम्ही आणखी येऊन त्यात भर घातलीत. कुणी ना कुणी येऊन असं डोसकं उठवीत बसतं. कोण बाई हा मेला त्रास. माझं ऐकाल तर तुम्ही या शिवापुरात क्षणभर सुद्धा राहू नका. इथं काही हे लोक तुमचा लग्गा लागू द्यायचे नाहीत. राधाबाईंसारख्या मानी स्वभावाच्या स्त्रीला हे शब्द म्हणजे तापलेल्या शिशाच्या रसाइतके कानाला चरचरीत लागले. त्या आजच्यासारख्या पोटाच्या विवंचनेत नसत्या तर कधीच फाडकन उत्तर देऊन तिथून चालत्या झाल्या असत्या. तसे त्यांना आता करता येईना हे जरी खरे आहे तरी त्यांच्या काळजाला ते शब्द इतके झोंबले की काही पुसू नये. गोदूताई इतकी कुररेबाज आणि ताठलेली आहे हे त्यांना अगोदर कळते तर त्या मुळी येत्याच ना. आता तरी गोविंदरावांनी फारच आग्रह केला आणि त्यांची मर्जी तर मोडवे ना म्हणून त्या आल्या होत्या. तुम्ही घर कुठं घेतलं आहे? राजाराम बखळीत. अण्णासाहेब यांचं दुमजली लहानसं घर आहे. अण्णासाहेबांची घरे भाड्याने देणे घेणे वगैरे कामे त्रिंबकराव वकीलच करीत असत. तेव्हा साहजिकच राधाबाईंच्या तोंडचे ते शब्द ऐकून गोदूताईला कसेसेच झाले आणि यांना घर देण्यात आपल्या यजमानांची मोठी चूक झाली असे वाटून त्या आतल्या आत ओठ चावू लागल्या. जणू काय आपल्या मनातले विचार बाहेर पडू नयेत म्हणून त्या आपल्या तोंडाचा दरवाजा घट्ट ओढून घेण्याच्या प्रयत्नात होत्या. राधाबाईंच्या लक्षात ही गोष्ट आली नाही. त्या म्हणाल्या, हो बरी आठवण झाली. मला आणखी एक गोष्ट विचारायला सांगितलं आहे. मामांजी वारले म्हणून कोणत्याशा वर्तमानपत्रात वाचलं. मरताना तरी त्यांनी इकडची आठवण काढली होती का? काय चमत्कार पहा. बाबासाहेबांच्या मरणाची गोष्ट काढताच गोदूताईंची मुद्रा एकदम बदलली. त्यांची वृत्ती चंचल झाली. घटकेत त्यांचा चेहरा अगदी फिकट निस्तेज दिसे. घटकेत तो रागाने लाल झाल्यासारखा होई. बराच वेळ त्यांच्या तोंडून शब्द फुटेना. मग त्या म्हणाल्या, हो मरताना मामांनी गोंदूची वरचेवर आठवण केली. ते म्हणाले अजून तो परत येईल आणि माझी क्षमा मागेल तर मी त्याचा अपराध पोटात घालीन. त्यांचे नक्की शब्द माझ्या लक्षात नाहीत पण असंच काहीसं ते मरताना म्हणाले. यावर राधाबाईंनी विचारले, त्यांना मूलबाळ तर काही नव्हतंच, मग जिंदगीची व्यवस्था त्यांनी कशी काय केली? हा प्रश्न ऐकल्यावर तर गोदूताईंनी मान खाली घातली आणि आपल्या हातातल्या काकणाकडे त्या पुन्हा पाहू लागल्या. वर मान करून त्यांच्याने उत्तर देववेना. त्या म्हणाल्या, त्यांनी व्यवस्थापत्र करून ठेवलं होतं त्याप्रमाणे व्यवस्था झाली. खोटे काम करणाऱ्यांचे मन कितीही निर्ढावलेले असले तरी सत्यापुढे प्रथम तरी त्यांना मान वाकवावीच लागते. गोदूताईंनाही वरील वाक्य उच्चारताना तशीच मान खाली घालावी लागली व तेवढे वाक्य भीत भीत उच्चारल्यानंतर त्यांच्या मनाला थोडासा धीर आला. मग त्यांनी वर मान करून म्हटले, मामांच्या इच्छेप्रमाणे त्यांची सगळी जिंदगी मला मिळाली आहे. मामांच्या मर्जीविरुद्ध जाऊन त्यांची जिंदगी आपणास मिळावी अशी गोंदूच्यानं इच्छा तरी बाई कशी करवली?
या शेवटच्या वाक्याचा पुन्हा राधाबाईंना झटका आला, पण याही वेळेस त्यांनी आपला राग बाहेर दिसू न देता म्हटले, आम्हाला नको बाई दुसऱ्याची जिंदगी विंदगी. म्हण आहे ना, शीर सलामत तर पगड्या 50, देवानं माणसं खुशाल ठेवावी म्हणजे झालं. गोदूताई म्हणाल्या, गोंदूनं मामांची मर्जी 2 बाबतीत मोडली नसती तर आज सगळी जिंदगी त्याचीच झाली असती. एकतर ते सावकारीचा धंदा पुढं चालीव म्हणून म्हणाले, ते त्यानं ऐकलं नाही, आणि दुसरं आपल्याला विचारल्याशिवाय लग्न करू नको म्हणून त्यांनी सांगितलं असता, तेही त्यानं ऐकलं नाही. झालं ते झालं, आता काय त्याचं. गोंदूला माझा निरोप सांगा की इथं राहण्यात आता काही अर्थ नाही. इथं नोकरी मिळेल या आशेवर वर्षानुवर्ष पदरचं खाऊन राहण्यापेक्षा दुसरीकडे कुठंतरी तू आपली सोय पहा म्हणावं. इतके बोलून गोदूताईंनी घरातल्या एका बाईला हाक मारून यांना कुंकू लाव म्हणून सांगितले. राधाबाई याचा अर्थ समजल्या आणि कुंकू लावून तात्काळ मागे परतल्या. राधाबाई गेल्यावर गोदूताईंनी आपल्या नोकराला बोलावून, ही बाई पुन्हा कधी आली तर बाईसाहेब घरी नाहीत म्हणून साफ सांग, तिला घरात सोडू नकोस असे म्हणून बजावले. त्या दिवशी रात्री त्रिंबकराव घरी आल्यावर गोदूताईंनी घाबऱ्या घाबऱ्या मुद्रेने गोविंदराव आपल्या कुटुंबासह शिवापुरात राहण्यासाठी आल्याबद्दल व राधाबाईंनी बाबासाहेबांच्या जिंदगीच्या व्यवस्थेची गोष्ट काढल्याबद्दल सांगितले. तेव्हा ते गोदूताईचे समाधान करण्यासाठी म्हणाले, आता त्यांना कोण दाद देतो. बाबासाहेबांनी तोंडी पुष्कळ सांगितलं, पण ते ऐकायला तू आणि मी अशी दोघेच तर होतो तिथे. तिसऱ्या कुणी ऐकले असते तर त्याची फिकीर. लेख तुझ्या नावाचा आहे, तो कायम राहिला. तोंडचे बोल गोविंदरावांबद्दलचे होते, ते काय वाऱ्याबरोबर निघून गेले. त्यांचा मागमूस देखील आता उरला नाही. लेखी दस्तऐवजाविषयी शंका घेण्याची आता कुणाची प्राज्ञा आहे ते पाहतो. हे शब्द ऐकून गोदूताईच्या जीवात जीव आला. तथापि ही गोविंदरावांची ब्याद एकदाची शिवापुरातून बाहेर घालवल्याखेरीज आपल्याला सुखाने झोप येणार नाही असे गोदूताई बोलल्यावर त्रिंबकरावांनी त्याचीही युक्ती शोधून काढली. त्रिंबकराव आणि गोदूताई यांनी बाबासाहेबांच्या शेवटच्या इच्छेप्रमाणे काही एक केले नाही हे सांगावयास नकोच. त्रिंबकराव म्हणजे काही सामान्य आसामी होती असे नाही. वकिलीचा धंदा, अण्णासाहेबांकडचा भरपूर पगार व व्याजबट्ट्याचा रोजगार मिळून चांगले 500-400 रुपये दरमहा त्यांना पडत असे. पण पैशाचा लोभ मोठा कठीण आहे. तो कोणाकडून कशी पापे करवील याचा नेम नाही. गोदूताईला तर लहानपणापासून चांगलेसे शिक्षण नव्हते आणि त्यांना दागिन्यांचा सोसही फार होता. त्यामुळे त्या लोभाच्या जाळ्यात सापडल्या यात नवल नाही. पण त्रिंबकराव एवढे शिकले सवरलेले आणि लोकात प्रतिष्ठित म्हणून गणले जाणारे असून तेही या पाशात अडकले. तस्मात लोभ हा सर्वात महान पराक्रमी मनोविकार आहे म्हणून म्हणतात, ते खोटे नव्हे. हळूहळू पावसाळा संपत आला. या 2-3 महिन्यात गोविंदराव घरातून बाहेर म्हणून कसे ते बिलकुल पडले नव्हते. खोकल्याने तर त्यांचा सारखा पिच्छा पुरवला होता. तो त्यांना रात्री बिछाण्यावर मुळीच पाठ टेकू देत नसे. डॉक्टरचे औषध सुरूच होते. त्याने पुष्कळ गुण वाटला असता, पण काळजीने त्यांचे शरीर पोखरून टाकले होते. त्याला औषध काय करणार. इकडे तर शिल्लक बाकी वसती पूज्य होण्याची वेळ आली होती. आजचा दिवस कसा बसा गेला, उद्याचा दिवस कसा जाईल ही विवंचना गोविंदरावाला आणि राधाबाईला रात्रंदिवस जाचीत होती. ओली कोरडी भाकर मिळण्याची मारामार, मग गोड घासाची तर गोष्टच बोलावयास नको. आणि आजारी माणसाच्या तोंडाला रुची यावयाला तर 4 चमचमीत पदार्थ असावे लागतात. गोविंदरावांनी ते कुठून आणावे. अशा संकटाचे प्रसंगी मनुष्याला आशा मोठे बळ देत असते. त्याप्रमाणे दुर्बल गोविंदरावाला आशा वाटू लागली की आपण दिवाळीपर्यंत खास बरे होऊन आपल्या कामधंद्याला लागू. अरे रे, केवढी ही वेडी समजूत, केवढा हा भ्रम. पुण्याच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते की तुम्ही प्रकृतीला जपाल तर बरेच दिवस जगाल. गोविंदराव पुढे पावसात भिजतील, त्यांचे संधिवाताचे दुखणे जोर करील आणि त्यांना पोटाची विवंचना जाळीत राहून ती त्यांच्या आयुष्याची दोरी आखूड करील हे त्यांना अगोदर काय ठाऊक. होता होता दसरा नजीक येऊन ठेपला. गोविंदरावांची वृत्ती अलीकडे जरा उल्हासित दिसत होती. आता मला रोग म्हणून काही राहिला नाही, फक्त क्षीणता आहे, ती हळूहळू जाईल असे गोविंदराव म्हणत. राधाबाईलाही मधून मधून तशीच उमेद वाटून त्यांच्या मुद्रेवर टवटवी येई. आता दसऱ्याला 2च दिवस राहिले होते. शिवापुराला नवरात्रात मोठी जत्रा भरत असते आणि मुले आईबापांपासून 2-4 पैसे खाऊ करता नेऊन जत्रेत विकावयास येणाऱ्या वस्तूंपैकी
एखादी स्वल्प मोलाची पण मोहक वस्तू विकत घेतात. राधाबाईंची मुले अजून लहान होती. आपली आई आज केवढ्या संकटात पडली आहे हे त्या बिचाऱ्या अर्भकांना काय ठाऊक. इतर सोबतीची मुले जत्रेला चल म्हणून त्यांना आग्रह करून बोलावू लागली तशी तीही जाण्यास उत्सुक झाली आणि आईजवळ खाऊ करता पैसे मागू लागली. तेव्हा राधाबाईंच्या पोटात भडभडून आले. आज अश्विन शुद्ध अष्टमी. गावातल्या बायका देवीच्या दर्शनाला जाण्यास निघाल्या. पुष्कळांचा देवीच्या दर्शनाला जाण्याचा रोजचा नेम असे. राधाबाई धर्मनिष्ठ असल्यामुळे व विशेषतः आता त्यांच्यावर संकट आल्यामुळे जगदंबेच्या पाया पडून तिची करुणा भाकावी असे त्या साध्वीच्या मनात कितीतरी वेळा येई. पण घरात मुलाबाळांचे काम, स्वयंपाक व नवऱ्याचे औषध पाणी करून उरल्या वेळात त्या लोकरीच्या टोप्या, गळपट्टे वगैरे विणून 4 पैसे मिळवीत. असे त्यांनी केले नसते तर आज त्या काय खात्या आणि मुलांना काय खाऊ घालत्या. अशा एकसारख्या कामात गुंतल्यामुळे आजपर्यंत त्यांना देवीच्या दर्शनाला जाण्याची सवडच मिळाली नाही. पण आज 1000 कामे टाकून जगदंबेच्या दर्शनाला जाण्याचा त्यांचा विचार ठरला व मुलांनीही कपडे वगैरे घालून जाण्याची तयारी केली. गंगाधराने घरी गोविंदरावांपाशीच राहावे असे ठरले. त्याने आईबरोबर जाण्याविषयी एकदा आपली इच्छा दर्शवली होती, पण घरी कुणीच नाही. त्यापेक्षा आता तू राहा आणि आम्ही परत आल्यावर तू आपल्या सोबत्यांबरोबर जा असे आईने सांगितल्यावर तो मुकाट्याने राहिला. गोविंदरावांची तब्येत आज फारच चांगली दिसली. त्यांनी कसा तरी सत्कारी वेळ जावा म्हणून केकावलीचे पुस्तक वाचण्यास गंगाधरास सांगितले आणि त्याचे ते वाचन ऐकून गोविंदराव आनंदाने डुलत राहिले आणि त्या डोलण्याच्या नादात ते सहज म्हणाले, मी तर नदीच्या तीराशी येऊन पोहोचलो आहे आणि हेच समाधान मला मोठे आहे. गंगाधराला या बोलण्याचा अर्थ कळेना. त्याने विचारले, कोणती नदी बाबा? गोविंदराव म्हणाले, अरे दुसरी कोणती नदी असणार? आपण ज्या भवमहानदीतून पार होत आहोत तीच. या नदीतून सुखरूप पार जाऊन पैल तीराला पोहोचणारे भाग्यवान म्हटले पाहिजेत. जे ईश्वरावर निष्ठा ठेवून आपली इहलोकीची कर्तव्ये यथासांग करतात त्यांना या संसाररूपी नदीतून सुखरूपपणे पलीकडे उतरून नेण्याची जबाबदारी प्रत्यक्ष भगवंताने पत्करली आहे. याहून महत् भाग्य ते कोणते असणार? ही केका ऐकल्यापासून माझ्या मनाला काही विलक्षण शांती प्राप्त झाली आहे. आता माझी सर्व काळजी दूर झाली. गोविंदराव याच केकेवर पुष्कळ विचार करीत पडले होते. त्यांच्या मनातली सर्व काळजी दूर होऊन त्यांचे ठाई विलक्षण शांती उत्पन्न झाली होती. याचे प्रत्यक्ष प्रमाण आपण मेल्यावर पाठीमागे आपल्या बायका मुलांचे कसे होईल या चिंतेने ज्यांचा डोळ्याशी डोळा लागत नव्हता तेच गोविंदराव आता थोड्या वेळात चांगले निद्रिस्त झाले. गंगाधराने हे पाहून आपले वाचन बंद ठेवले आणि तो मुकाट्याने बसून राहिला. इकडे राधाबाई व मुले देवीचे दर्शन घेऊन परत आली, पण गोविंदरावांचा डोळा लागला आहे हे पाहून गडबड न करता मुकाट्याने घरात गेली. आई परत आलेली पाहून गंगाधर घरात गेला आणि तिला म्हणू लागला, आई, बाबा की नाही आता लवकर बरे होतील. राधाबाईंनी गंगाधराच्या मुखाचे एक चुंबन घेऊन म्हटले, तुझ्या तोंडात साखर पडो, पण हे तू कशावरून म्हणतोस? कशावरून म्हणजे? बाबा स्वतः म्हणत होते की आता आपली सगळी काळजी दूर झाली आहे. आता पूर्वीसारखी निःशक्तता आपल्याला वाटत नाही. असेच चालले तर 1 महिन्यात आपण चांगले बरे होऊ. यावर राधाबाई म्हणाल्या, काय परमेश्वर करील ते खरं. असे माझघरात त्यांचे बोलणे चालले आहे. गोविंदराव उठून अंमळ तक्क्याशी टेकण्यासाठी म्हणून मागे सरकले. राधाबाईही गोविंदरावांकरता फराळाचे ताट घेऊन आल्या. इतक्यात त्यांच्या दृष्टीपुढे किती भयंकर देखावा दिसू लागला. गोविंदरावांच्या तोंडातून रक्ताची गुळणी येऊन त्यांच्या अंगातले कपडे त्या रक्ताने लाल झाले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर प्रेतकळा येऊन ते भयप्रद दिसत आहेत. त्यांचे डोळे उघडे होते. त्या डोळ्यांवरून स्वतःची ही स्थिती पाहून त्यांना किती वाईट वाटत होते याची कल्पना करता येत होती. त्यांच्या मनातून काही बोलावेसे होते असे दिसले, पण एखादा शब्द बोलण्याएवढी सुद्धा शक्ती आता त्यांना राहिली नव्हती. हा देखावा पाहताच राधाबाईंनी भयाने किंकाळी फोडली. त्यांच्या डोळ्यापुढे काजवे चमकू लागले. त्यांना मूर्छा येऊन त्या खाली पडल्या. त्यांची किंकाळी ऐकून मुले धावत आली आणि गळा काढून रडू लागली.
हा एकच आकांत ऐकून शेजारची बाई धावून आली. ती प्रथम नारायणरावांना खबर देण्याकरता त्यांचे घरी गेली. तेथे तिने सांगितले की कुणी दुष्टानं गोविंदरावांचा गळा कापून खून केला. हे ऐकताच नारायणराव व जानकीबाई ही दोघेही धावून आली. सोनीने मी येते म्हणून हट्ट धरला होता, पण जानकीबाईंनी तिचा हात झिटकारून खबरदार आलीस तर पायच मोडीन असे म्हणून तिला दटावले. नारायणरावांनी प्रथम गोविंदरावांना उचलून नीट निजवले आणि मग हळूच युक्तीने ओल्या फडक्याने त्यांच्या तोंडावरचे रक्त पुसून काढले आणि आपण डॉक्टराला बोलावण्यासाठी घाईने निघून गेले. नारायणराव गेल्यावर जानकीबाईने राधाबाईला समजावण्याच्या हेतूने म्हटले, असं काही होईल असं मला केव्हापासूनच समजून चुकलं होतं, पण तुम्हा सगळ्यांना गोविंदरावांची बरी होण्याची उमेद वाटत होती, तीत मी कशाला बाई मिठाचा खडा टाकू म्हणून बोलले नाही. इतक्यात गोविंदरावांनी अंमळ ओठ हलवल्यासारखे दिसले. त्यांना पाणी पाहिजे होते. थोडीशी गंगा तोंडात घातल्यावर त्यांना अंमळ हुशारी वाटू लागली आणि एकदा मुलाचे शेवटचे चुंबन घ्यावे म्हणून त्यांनी मुलांना आपलेपाशी बोलावले. राधाबाईला भीती पडली की गोविंदराव मुलांना बोलावून मघासारखे पुष्कळ वेळ बोलत राहून उगाच शीण करून घेतील, म्हणून त्यांनी न बोलण्याविषयी फार नम्रतापूर्वक सांगितले. हे पाहून गोविंदरावांना हसू आले. ते मनात म्हणाले, आता मी बोलून शीण केला काय आणि उगाच स्वस्थ पडलो काय, सारखेच आहे. म्हणून राधाबाईच्या काकुळतीच्या विनवणीकडे लक्ष न देता ते म्हणाले, बाळांनो, माझा प्रवास संपला. असे म्हणून गोविंदरावांनी प्रेमपूर्ण नेत्रांनी एकदा मुलांकडे पाहिले आणि नंतर राधाबाईकडे तशाच प्रेमाने पाहून मग डोळे मिटले. गोविंदरावांचे भाषण ऐकून मुलांचे अंतःकरण गहिवरले. राधाबाईच्या मनात तर शोक, दुःख, निराशा, चिंता, भय आणि प्रेमाचा अंत होण्यापासून उद्भवणारा अनिर्वचनीय मनोभाव यांनी अशी खळबळ उडवून दिली की तिचे वर्णन करणे आमच्या शक्तीबाहेरचे आहे. थोड्या वेळाने नारायणराव डॉक्टरला घेऊन आले. डॉक्टर साहेबांनी गोविंदरावांकडे पाहिले, मग त्यांच्या तोंडाशी आपला कान नेला. नंतर त्यांच्या छातीवरचे पांघरूण काढून एक नळी त्यांच्या छातीला लावून छातीची धडधड ऐकली आणि शेवटी एक उसासा टाकून नारायणरावांना इंग्रजीत 2 शब्द सांगून जास्त कमी काही एक न बोलता ते निघून गेले. झाले, आटोपला कारभार, एवढाच त्या इंग्रजी शब्दाचा मतलब होता. राधाबाईचा सौभाग्यरवी मावळून आता 1 आठवडा लोटला होता. या अवधीत त्यांच्या शोकाचा पहिला उमाळाही पुरा जिरला नव्हता. तोच त्यांच्यावर चिंतेचाही भार वाहण्याचा प्रसंग येऊन पडला. घरात करता सवरता पुरुष कोणी नाही, जवळ दातावर मारायला पैसा नाही आणि नोकरी करून भाकरी मिळवता येण्यासारखे मुलांचे वयही नाही. अशा स्थितीत राधाबाईला सर्व जग भयाण दिसावे, त्यांचे अंतःकरण चिंतेने करपून जावे. आता कोठे जाऊ आणि कोणाच्या तोंडाकडे पाहू अशी वेड्यासारखी स्थिती व्हावी हे साहजिकच आहे. पण राधाबाईची ईश्वराच्या ठिकाणी दृढ श्रद्धा होती. त्याची कृपा असल्यावर अशी शेकडो संकटे आली तरी अखेर त्यातून आपण पार पडू अशी त्यांची पक्की खात्री होती आणि अशी श्रद्धा आपल्या मुलांच्याही मनात त्यांनी उत्पन्न केली होती. पण त्या कितीही धीराच्या असल्या आणि ईश्वराचे ठाई त्यांचा दृढ भाव असला तरी एखादी वेळी तरी भावी स्थितीचा काळाकुट्ट अंधकार पाहून त्यांचे मन भयभीत व्हावे. मागील सुखाच्या दिवसांची आठवण होऊन अंतःकरण शोकाकुल व्हावे आणि आतल्या मनोवृत्तींनी धीराचा मजबूत कोट फाडून बाहेर पडावे हे मनुष्य स्वभावास उचितच होते. राधाबाई कितीही धीराच्या असल्या तरी त्यांच्या अंगी काही अमानुष शक्ती नव्हती. उलट त्यांचे अंतःकरण कोमल आणि दयामृताने थपथपलेले होते. तेव्हा एखाद्या वेळेस त्या एकट्या बसल्या म्हणजे त्यांच्या नेत्रातून दुःखाश्रूंचे लोट बाहेर यावे यात काही नवल नव्हते. एकदा त्या अशा दुःखाश्रू गाडीत बसल्या असता गंगाधर तेथे अवचित काही कारणाने आला आणि राधाबाईला रडताना पाहून एकदम तटस्थ होऊन उभा राहिला. गंगाधराला पाहताच राधाबाईंनी आपले दुःख आवरून डोळे पुसले आणि त्याला पोटाशी धरले. गंगाधराने रडण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी पहिल्याने काहीतरी उडवाउडवीची उत्तरे दिली. पण गंगाधर अधिकच उत्सुकतेने विचारू लागला तेव्हा राधाबाई म्हणाल्या, बाळा, काय सांगू, आपल्यावर देव कोपला आहे, त्यामुळं आपली आज अशी स्थिती झाली आहे. आता आपलं कसं होईल ही चिंता मला येऊन पडली आहे. आता या माझ्या सोन्यासारख्या लेकरांना पूर्वीसारखं चांगलं खायला प्यायला कोण देईल? त्यांना कोण शिकवील?
तुम्हाला आता गरिबीनं राहावं लागेल, जाडीभरडी भाकर खावी लागेल आणि तीही या अभागिनीच्या हातून वेळेवर मिळेल की नाही कोण जाणे. बाळा, आपल्याला राहायला स्वतःचं घर सुद्धा नाही. भाड्याकरता घरवाल्याचा सारखा तगादा लागला आहे. त्याचं 3 महिन्यांचं भाडं आता कुठून देऊ? राधाबाईंच्या मुलामध्ये गंगाधर सर्वात वडील खरा, पण अद्याप अजाण होता. संसाराची काळजी वाहण्याचे त्याचे वय नव्हते आणि व्यवहाराची माहिती तर त्याला बिलकुल नव्हती. तो म्हणाला, आई, मग इथे राहण्यापेक्षा आपण पुण्यासच जाऊ कसे? इथे तरी काय अधिक आहे? राधाबाई म्हणाल्या, अरे पण इथलं भाडं दिल्याखेरीज इथून हलू कोण देईल आपल्याला? आणि आपण पुण्याला जाऊन पडलो असंही घटकाभर मानलं तरी तिथं आपल्याला खाऊ कोण घालील? छे, मी पुष्कळ विचार करून पाहिला, पण मला पुढचा मार्गच दिसत नाही. आता जानकीबाई म्हणतात तसंच केलं पाहिजे. घरातलं थोडं बहुत सामान, पेट्या, खुर्च्या, टेबलं विकून घरभाडं चुकतं करावं आणि मग पुढं काहीतरी उद्योग करून पोट भरावं. गंगाधरासारख्या अल्पवयी मुलाला या गोष्टी कुठून समजणार? आईने उद्योग करून आपल्या पोटासाठी पैसे मिळवायचे हे त्याच्या दृष्टीला काही चमत्कारिकच दिसले. म्हणून तो अंमळचकित होऊन राधाबाईंच्या तोंडाकडे पाहू लागला. तेव्हा त्यांनी आपला सगळा बेत त्याच्या गळी उतरवला. कशी द्याची व शिवणकामे करून, टोप्या विणून व मुलींच्या शिकवण्या शिकवून पोटाची सोय कशी तरी लावता येईल. पण राधाबाईला फारसे इंग्रजी येत नव्हते. तेव्हा मुलांच्या विद्याभ्यासाची सोय कशी लागेल ही चिंता त्यांना येऊन पडली. त्या म्हणाल्या, एका गोष्टीविषयी मला फार मोठा विचार येऊन पडला आहे आणि ती गोष्ट माझ्या हातची नाही. तुम्हाला शाळेत घातलं तर फी जबर पडेल, ती मी कुठून देणार? बरं न घालावं तर तुमचं इंग्रजी शिकणं व्हावं कसं? मी मराठी 4 इयत्ता घरी करून घेईन, पण इंग्रजीसाठी शाळेत पाठवणंच भाग आहे. आईची चिंता दूर करण्याच्या उद्देशाने गंगाधर म्हणाला, आम्ही इंग्रजी मुळी शिकणारच नाही म्हणजे झालं. राधाबाईंनी उत्तर केले, छे छे, जसं मराठी तसंच इंग्रजी शिक्षण सध्याचे काळी अगदी अवश्य आहे. इंग्रजीत मोठमोठे विद्वानांनी लिहिलेले ग्रंथ आहेत, ते तुम्ही एरवी कसे वाचणार? आणि व्यवहारात देखील इंग्रजीला जो मान आहे तो निव्वळ मराठीला नाही. इंग्रजी आल्यापासून नोकरी मिळत नाही, वकिली करता येत नाही आणि डॉक्टर होता येत नाही. इंग्रजी शिकला नाहीस तर तू काय करणार? भिक्षुक होऊन श्राद्ध पक्ष झोडशील हेच की नाही? मी नाही ग बाई माझ्या बाळाला भिक्षुक होऊ द्यायची. भिक्षुकाविषयी तो एक श्लोक तुला आठवतो का? गंगाधराने विचारले, कोणता? मलाही सगळं आठवत नाही, पण पहिले 2 चरण येतात. आमचे बाबा थट्टेने वारंवार म्हणत असत. हां, तो असा आहे, एक भिक्षुक देवाजवळ मागणं मागतो आहे. तो म्हणतो, नको देऊ देवा जन्म हा भिक्षुकाचा, कधी तृप्ती नाही सदा दीनवाचा. भिक्षुक होऊन सदा दुसऱ्यापुढं हात पसरायचा हे तुला आवडतं का स्वतः मेहनत करून जे काही 10-5 रुपये मिळतील त्यात संतुष्ट राहणं हे तुला आवडतं? स्वतः कमावून खाणेच बरे, तेच मला आवडते. तर मग तुला इंग्रजी शिकलं पाहिजे आणि लवकर विद्या केली पाहिजे. विद्या ही घरदार, पंचपक्वान्नाचं जेवण, अंगावरचे दागिने या सगळ्याहून मौल्यवान आहे. एक विद्या असली म्हणजे ही सगळी मिळवता येतात आणि नाही मिळवता आली तरी मनुष्याचं मनच विद्येनं असं बनतं की मग त्याला या गोष्टीची फारशी हाव वाटत नाही. म्हणून माझा निश्चय ठरला आहे की माझ्याजवळ तुम्हाला द्यायला दुसरी काही धनदौलत नसली तरी माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुमच्या शिक्षणासाठी पडतील तेवढे कष्ट करून तुम्हाला विद्या देईन. या कामात फक्त एका जणाचं साह्य असलं म्हणजे झालं. गंगाधराने उत्सुकतेने विचारले, एक जण कोण? जानकीबाई का? राधाबाई म्हणाल्या, नाही, तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, दीनदयाळू परमेश्वर. जेव्हा जेव्हा आपल्यावर संकट येतील, आपल्याला अडचणी सोसाव्या लागतील, मन उदास होईल, चित्त संभ्रम होईल, तेव्हा तेव्हा त्याची आठवण केल्यानं ते सर्व सहन करण्यास अंगी बळ येते. मन बहकत नाही आणि दुःखामध्येही मनास प्रसन्नता वाटते. त्याचा अनुभव तुला येईलच. परमेश्वर जे जे करतो ते नेहमी आपल्या बऱ्यासाठीच असतं आणि त्याच्या आज्ञे वाचून या सृष्टीत इकडची काडी तिकडे होत नाही, हे तू सदोदित लक्षात ठेव. म्हणूनच संकटाचे वेळी परमेश्वराचा धावा करावा असं नाही, तर एरवी सुद्धा त्याच्याविषयी मनात श्रद्धा, भक्ती व प्रेम ठेवावं.
त्याची भीती बाळगावी, प्रत्येक गोष्टीत त्याची प्रेरणा चिंतावी आणि विवेकबुद्धीस योग्य दिसेल ते करावं. नसत्या क्षणिक लोभाला भुलून विवेकाच्या शिकवणीची अमान्यता करू नये. अशा रीतीनं तुम्ही सगळे वागला, माझ्या आज्ञेत राहिला, खरं बोलला, मन लावून विद्या शिकला, धर्माचरण केलं आणि गरिबीतही आनंदानं दिवस काढले, तर आहे या स्थितीतही तुम्हाला जे सुख लागेल ते टोलेजंग वाड्यात राहणाऱ्या व संपत्तीत लोळणाऱ्या श्रीमंतासही मिळणार नाही. राधाबाईचा हा कळकळीचा उपदेश गंगाधराच्या मनावर उत्तम ठसला आणि त्याने त्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले. मुलाचे हे वर्तन पाहून राधाबाईला जे कौतुक व समाधान वाटले तसे फारच थोड्या आईबापांच्या वाट्याला येत असेल.